आणि आता पाहूयात विधानसभेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। डॉक्टर मीनल खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे। मीनल खतगावकर नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। काँग्रेसच्या प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतली आहे, त्यामुळे आशिष शेलारांच्या विरोधात प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। गायत्री शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। गायत्री शिंगणे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी आहेत। 25 वर्षात मतदारसंघात कुठेच विकास दिसला नसल्याची टीका गायत्री शिंगणे यांनी केली आहे। आमच्या मतदारसंघात लोकांना बदल पाहिजे। आता तुम्ही जसं बघायला गेलं तर 25 वर्षापासून जो विकास हा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललोय, कारण की 25 वर्षापासूनचा विकास हा कुठे दिसत नाही आणि झालेला पण नाही। राजाभाऊ फड उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। राजाभाऊ फड आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत। राजाभाऊ फड परळीमध्ये धनंजय मुंडेंना आव्हान देण्याची शक्यता आहे। पवार साहेबांनी जर मला उमेदवारी दिली तर मी इथं ताकदीची निवडणूक लढण्यास तयार आहे। पवार साहेबांच्या खाली निवडणूक लढवणार आहोत आणि प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे। नांदेडमध्ये रवींद्र चव्हाण यांचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालेत। भावी खासदार रवींद्र चव्हाण असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। रवींद्र चव्हाण नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत। नांदेड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालेत। वांद्रे पूर्व मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। जिशान सिद्दीकी अजित पवार गटाकडून इच्छुक असल्याची माहिती आहे, तर शिंदे गटाकडून कुणाल सरमळकर यांनी उमेदवारी मागितली आहे। तसंच वरुण सरदेसाई देखील ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वमधून लढण्याची शक्यता आहे। हा बालेकिल्ला असल्यामुळे आम्ही दावा केला आहे की आणि पक्षाचा आमचा कॅडर चांगला आहे, कामं आहेत। या 2 वर्षात शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरीच विकास कामं आम्ही केलीत, लोकांपर्यंत पोहोचलेत, प्रश्न सोडवलेत, म्हणून आम्ही दावा ठोकलाय की हा विधानसभावर धनुष्यबाण निवडून यावं।